हे अक्रोड छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे। हे अक्रोडचे मया कापू का हे असं सगळं? मया 200 ग्राम डार्क चॉकलेट, 50 ग्राम बटर आणि हे अक्रोड घेतले आणि हे 1.5 ग्लास मैद्याचा पीठ, पाव ग्लास कोको पावडर, अर्धा ग्लासच्या पेक्षा थोडंसं जास्त साखर घेतले। आता ही बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये। आता हे अक्रोड छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे। हे अक्रोडचे बारीक तुकडे केले, त्यात थोडंसं पीठ टाकून एका बाजूला करून ठेवते हे, आणि हे वरून टाकण्यासाठी ठेवलेत आणि हे पण वरून टाकण्यासाठी ठेवले। नट टाकतात पण मी हे टाकते। हे बाकीचं आता दाखवते। हा टोप ठेवला, त्यात पाणी घातलं आहे अर्धा, त्याच्यावरती छोटी कढई आहे ती ठेवले। आता ह्यात चॉकलेट घालणार आहे। आणि हा मस्का पण टाकणार आहे, अमूल बटर, व्यवस्थित पातळ होईपर्यंत ते करायचं आहे। व्यवस्थित मेल्ट झाले तर बाजूला ठेवते, थंड होऊ दे। एकीकडे हे ठेवते, मीठ घालते। अगोदरचा होता, अगोदर वापरलेलं मीठ होतं मी, साधेमध्ये काही ना काहीतरी बनवत असते। पूर्वी मी 1 वर्ष अगोदर आहे ना, मी हे सारखे केक बनवत राहायचे, पण आता ते जास्त मैदा खायला नाही ना, म्हणून सुनी खात नाही। सुनेलाच माझ्या आवडतात सगळं केक वगैरे। ह्यामध्ये रिंग ठेवते आणि स्लो गॅसवर असं गरम करत ठेवते। एकीकडे हे पीठ मी असं चाळून घेणार आहे, हे असं चाललेलं चांगलं असतं। आता कोको पावडर, आता बेकिंग पावडर, हा मोठा चम्मच आहे म्हणून अर्धाच घालते मी, छोटा चम्मच 1.5 घालतात। असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। चॉकलेट थंड होईपर्यंत आपण ते ह्याला बटर लावून घेऊया। हे झालंय, व्यवस्थित सगळीकडून लावून घ्यायचं आहे इथं। आता ह्याच्यात पीठ टाकून सगळं व्यवस्थित आता हे पीठ उरलेलं आहे तो टाकून द्यायचं आहे, असं ठोकायचं। आता ह्यात पीठ घालणार आहे, पीठ घालते याच्यात, मिक्स करायचा। साखर पण घालते,
भांडं छोटं झाले, ह्याच्यात घेते करून व्यवस्थित मिक्स करते. आता ह्यात दूध घालते, व्यवस्थित मिक्स करून घेते. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. ह्याच्यात दूध कमी आहे, दूध टाकायला पाहिजे. घट्ट आहे थोडंसं, दूध टाकते. दूध थोडं थोडंच ओतून बघायचं, जास्त ओतायचं नाही, नाहीतर अगदीच पातळ होईल. जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको आहे. आणि दूध घ्याल तर गार वगैरे घ्यायचं नाही, कोणतीच वस्तू गार घ्यायची नाही. थोडंसं बाहेर काढून ठेवायचं फ्रीजमध्ये असेल तर. आता माझं हे दूध गार होतं, मी थोडंसं गरम करून घेतलं. गरम केल्यानंतर परत मी पाण्यात थंड करून घेतलं आहे. आता हे अक्रोड टाकणार आहे. हे मिक्सिंग करून घ्यायची. ह्याच्यात पीठ ह्याच्यासाठी टाकायचं, नाहीतर मग हे एका साईडला जाऊन बसतात. पीठ टाकलं ना, पिठात हे करून घेतलं ना, तर सगळीकडे बरोबर होतात. झाले आपले. हे बघा, आता हे झालंय. तर ह्याच्यात चॉकलेट टाकते मी. आणि हे पण टाकते. अक्रोड वरून टाकते. हे आपलं तयार झालंय. आता हे गॅसवर ठेवते. थोडंसं असं पुन्हा असं टॅप करायचं का ठेवून द्यायचं. गरम झालंय, हे असं ठेवून द्यायचं आणि 20 मिनिटासाठी ठेवायचं मीडियम गॅसवर. ऑलरेडी तापलेलं आहे ना ते, फास्ट ठेवायचं नाही. मीडियम गॅसवर, मोठा गॅस असेल ना त्याचा मीडियम गॅस. आणि ह्याच्यात खायचा सोडा टाकायचं नसतं. हे झाले. थोडंसं ओलसर असेल तरी चालेल, बाहेर काढून ठेवा, कारण हे चॉकलेटचं आहे ना, थोडंसं ओलसरच राहतंय. बघा चॉकलेटच्या इथे बघा, हे बघा थोडं ओलसर आहे. आता आपण थोडा वेळ केक थंड व्हायला ठेवायचं, म्हणजे केकमधलं चॉकलेट सेट होईल. हा झाला आपला ब्राउनी केक तयार. माया चांगला आहे. खूप थँक्यू.